अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत आणि या काही दिवसातच प्रत्येकाला आपलं गणित मांडायचं सत्ता स्थापनेसाठी। या सगळ्या संदर्भात रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रश्मी, भाजपच्या गोटात काय रणनीती सुरू आहे? चर्चा होईल शिवसेनेसोबत असंही कळतंय, काय माहिती मिळते? नक्कीच आपण आता भाजप कार्यालयात उभे आहोत आणि आज भाजपातर्फे पहिल्यांदा खरं तर गट नोंदणी होणार आहे आणि जे भाजपचे नगरसेवक आहेत ते थोड्याच दादर कार्यालयात निघणार आहेत। आपल्याबरोबर मनोज कोटक आहेत जे सिनियर नगरसेवक आहेत। असं सांगू शकाल की आज अखेरीस भाजपची गटाची नोंदणी होणार आहे, नेमकी ही प्रक्रिया कशी असणार आहे आणि सध्या भाजपकडे जी संख्या दिसते ती 84 असणार। मुंबईकरांनी भारतीय जनता पक्षावरती जो विश्वास दाखवला आहे, नगरसेवक ज्या प्रमाणातून निवडून आलेले आहे, त्यामुळे आज गटनोंदणी हे पक्षाच्या निर्देशानुसार आज पक्षाची आधी बैठक होणार आणि मग इथून कोकण भवनला पक्षाची नोंदणी करण्याला आम्ही लोक जाऊ। मुमताज रहबर खान आणि गीता गवळी हे देखील तुम्हाला पाठिंबा दर्शवणार आहे। 82 नगरसेवक आता भाजपाचे आहेत, तर यामध्ये 2ची संख्या वाढली आहे, म्हणजे 84चा गटची नोंदणी होणार। मला वाटतं संख्यापेक्षा मुंबईकरांनी जे पारदर्शक एजेंडा दिलाय आमच्या हातात, या एजेंडावरती आमचा भर जास्त असेल। पारदर्शक कारभार देणं आणि मुंबईमध्ये योग्य पद्धतीने नियमन व्हावं या सगळ्या प्रशासनाचं, ह्याबद्दल भारतीय जनता पक्षाचं लक्ष राहणार। मनोजी, एक प्रश्न हा कायम वारंवार विचारला जात आहे की शिवसेनेकडनं आता महापौर पदासाठी तयारी सुरू झालेली आहे, अनेक नावं देखील आलेली आहे स्पर्धेत। भाजप आपला उमेदवार देणार का? कारण काँग्रेस म्हणते आम्ही देखील आमचा उमेदवार ह्या रिंगणात देणार आहोत। या संदर्भातील पक्ष कोर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत होणार आणि त्या संदर्भातील जे काही निर्णय होईल ते आपल्यासमोर वेळेवर जाहीर केले जातील। तर पाहू शकत असेल की सध्या भाजपाकडनं हे सांगण्यात येत आहे की मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत आणि आज जी कोर कमिटीची बैठक होणार आहे त्यामध्ये हा निर्णय होईल। कारण राज्यामध्ये देखील इतर कुठे युती होणार आहे का ह्याचा निर्णय मुंबईतल्या युतीवर अवलंबून आहे। त्यामुळे आज जेव्हा बैठक होईल त्यानंतरच मुख्यमंत्री नेमकी दिल्लीमध्ये काय चर्चा झाली आणि आता काय पर्याय उपलब्ध आहे ह्या सर्वच गोष्टींवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे। नक्कीच, आणि या सगळ्या चर्चेच्या संदर्भात तुमच्याकडून सगळे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।